नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि छान छान खातसुद्धा असाल. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी माझं इव्हनिंगचं रुटीन शेअर करणार आहे. इव्हनिंगमध्ये काय काय गोष्टी कशा कशा मॅनेज करते या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आज आहे शनिवार, सुट्टी आहे, स्कूलला सुट्टी होती. सकाळपासून बाकीच्या घरातली ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या करत होते. आणि आता इव्हनिंगला हा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि पिल्लू जे आहे ते आत्ताच उठलेलं आहे. लोलो आत्ताच जस्ट उठलेला आहे. सो चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इव्हनिंग रुटीन म्हटलं की रुटीन जे आहे ते आपलं चहापासूनच सुरुवात होते. कारण थोडंफार दुपारी रेस्ट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आधी आपण चहा घेतो. चहा घेतल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटतं आपल्याला. त्यानंतर मग बाकीच्या आपण कामांना, इव्हनिंगच्या कामांना सुरुवात करतो. तर जेव्हा मी ऑफिसला होती तर तेव्हासुद्धा चहा हा कंपल्सरी घ्यायचीच मी. आणि ती सवयच झाली. आता घरी आहे तर अजूनच खूप सारे बहाणे मिळतात की चहा घेण्याचे. सो मी दिवसातून 2च वेळा चहा घेते. बट सकाळीचा आहे तो खूप थोडा जास्त प्रमाणात चहा घेते. आणि संध्याकाळी थोडासा चहा लागतो मला. आणि त्यासोबत एखाद दुसरं बिस्किट्स किंवा काही घरात जे अवेलेबल असेल तर ते मी खाते. आणि ह्याने थोडीशी एनर्जीसुद्धा मिळते पुढच्या कामांना. तर इथं माझा चहा घेऊन झालेला आहे. आणि आज सॅटर्डेचं इव्हनिंग रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे या दिवसांमध्ये ना थोडंसं मुलांच्या अभ्यासाकडे वगैरे जास्त लक्ष द्यावं लागतं. कारण आठवड्याभरात मुलांचं सगळं बिझी शेड्यूल असतं. शाळा किंवा मग ट्युशन्स वगैरे बाकीच्या गोष्टी या सगळ्या असतातच. त्यामुळे सॅटर्डे संडे हा असा दिवस असतो ज्यावेळेला मुलं घरात असतात. अगदीच म्हणजे असलं तर ट्युशन असतं, बाकी स्कूल वगैरे तर नसतं. त्यामुळे बराच वेळ मुलं घरात मिळतात. त्यामुळे या दिवशी ना थोडंफार अभ्यासाकडे जास्त लक्ष देते मी. तसं प्रेग्नेंट ट्युशनला जातो तरीसुद्धा थोडंफार आपल्याला पालक म्हणून लक्ष द्यावं लागतं अभ्यासाकडे. त्यामुळे मी या दिवशी सॅटर्डे दिवशी त्याचा थोडाफार अभ्यास घेते. आणि आता जसं की रिटर्न एक्झाम जवळ आहे त्यामुळे मी त्याच्यासाठी थोडेसे क्वेश्चन वगैरे जे आहेत तर ते लिहून काढले आणि त्यानंतर त्याला लिहायला बसवलं. आणि माझ्या बाकीच्या कामांना मी इथे सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर त्याचं इथे लिहून झालं होतं. आणि तो म्हणाला की मम्मा मी थोड्या वेळ टी व्ही बघतो. तर मी म्हटलं ठीक आहे, तू टी व्ही बघ थोड्या वेळ. आणि मी ते दिवाबत्ती करायला घेतलं. लोलोचं मध्ये लुडबुडणं चालू होतं. कारण दोघंही एकत्र घरात असले ना की खूप त्यांची मस्ती चालू असते. आणि लोलो जो आहे तो खूप नटखट आहे. आणि तो दादाला सतत त्रास देत असतो आणि मग तो चिडतो. आणि त्यांची सतत दोघांची भांडणं होत असतात. आणि त्यांची भांडणं बघितली ना की आम्हाला आमचे लहानपणीचे दिवस आठवतात. जसं तर इथे दिवाबत्ती झाल्यानंतर थोडंसं मुलांना मनाचे श्लोक वगैरे किंवा दुसरे काही गोष्टी असतात त्या मी वाचायला बसवते माझ्यासोबत. आणि मी सुद्धा सेवा करते त्यावेळेला. त्यामुळे त्यांना सोबत माझ्या बसवते. आणि नेहमीच मुलं नाही बसत, कधी कधी बसतात, कधी कधी कंटाळा करतात. लहान मुलं आहेत ती, आपल्यासारखी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची एकाग्रता नसते. त्यामुळे ते कधी बसतात, कधी चंचलपणे इकडे तिकडे जातात. त्याच्यामुळे ते शक्य होत नाही. आणि इथे लोलोचे काका आले होते त्यामुळे तो बाहेर बघायला गेला. त्यानंतर इथे मग माझी थोडीफार जेवणाची सुरुवात असते. तसं तर दुपारी डाळ वगैरे जे असते ते एक्स्ट्राची संध्याकाळसाठी बनवलेली असते. तरीसुद्धा बाकीचं जे काही असतं तर ते मी कुकरला लावून घेतलेलं आहे. इथे भात लावला होता आणि डाळ ऑलरेडी होती त्यामुळे काही डाळ लावली नव्हती. आणि चपातीचं पीठ जे आहे ते इथे मी भिजवून ठेवलं होतं, मळून ठेवलं होतं. आणि बाकीची मग काही कामं असतात तर तीसुद्धा छोटी मोठी कामं असतात ती करून घेते. आणि आज सॅटर्डे होता त्यामुळे थोडा बऱ्यापैकी आराम असतो या दिवशी. म्हणजे माझं सॅटर्डेचं इव्हनिंग जे असतं ना ते खूप पीसफुल असतं, खूप शांततेचं असतं. कारण सॅटर्डे संडे हा मी दिवस असा ठेवला आहे की ज्या दिवशी मला अजिबात कोणताही स्ट्रेस न घेता कामं करायचे आहेत. कारण इतर दिवशी ना आपण खूप स्ट्रेस घेऊन कामं करत असतो, मुलांची वेळा पाळत असतो आपण. ऑफिस असतं म्हणजे मिस्टरांचे आपले कामाचे वेळ किंवा मुलांच्या शाळेच्या वेळा, ट्युशनच्या वेळा, सगळ्याच गोष्टींच्या वेळा आपण पाळत असतो. त्यामुळे असा आठवड्यातला एखाद दुसरा दिवस तरी ठेवा, ज्या दिवशी तुम्ही अगदी विदाऊट स्ट्रेस काम करू शकाल. सो इथे प्रज्ञा होता जो वरती माळ्यावरती रीडिंग करायला बसला होता. आणि लोलोची मी इथे चंपी करायला घेतली होती. थोडंसं मॉलिश करत होती त्याला. पण तो इतका मला हैराण करत होता की अजिबात करून देत नव्हता, इकडे-तिकडे पळत होता. त्यानंतर इथे मी जवळजवळ 9 वाजलेले आहेत.
तर मी थोडंसं क्लिनिंग करायला घेतलं, कारण जेवल्यानंतर सगळ्याच गोष्टी शक्य होत नाहीत. त्यामुळे आज वेळ असतो, तर त्यामुळे म्हटलं चला आधीच आपण क्लीन करून घेऊया, जेणेकरून नंतरचा माझा टाईम जो आहे तो वाचेल आणि फॅमिलीसोबत मी छान टाईम स्पेंड करू शकेन. त्यामुळे ते क्लिनिंग करून घेतलेलं आहे. जनरली जेवल्यानंतर मी करते या गोष्टी. त्यानंतर इथे त्यांनी जे काही लिहिलं होतं प्रज्ञेने क्वेश्चनचे आन्सर लिहिले होते, तर ते मी चेक करत होते त्याच्यासमोरच आणि त्याला विचारत होते की हे असं का लिहिलंस वगैरे या सगळ्या गोष्टी. तर आपण पालक म्हणून ना, जरी आपली मुलं ट्युशनला जात असतील किंवा स्कूलला, तरी आपण थोडंसं त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिला पाहिजे. हे मला सातत्याने आता जाणवलेलं आहे, कारण थोडंफार माझंसुद्धा दुर्लक्ष होतं या सगळ्या गोष्टींकडे कधी-कधी. कारण घरात कसं लहान मूल असल्यानंतर ना, या सगळ्याच गोष्टी शक्य होत नाही. आणि प्रज्ञय आमचा अगदी म्हणजे जेव्हापासून स्कूलला झाला त्याला मी कधीच कोणत्याही ट्युशनला पाठवलं नाही. मी स्वतः जरी वर्किंग होते तरी मी त्याचा अभ्यास घ्यायची आणि आता लोलो झाल्यापासून थोडंसं मला ते पॉसिबल नव्हतं, त्यामुळे मी त्याला ट्युशन लावलं. पण आता कुठेतरी असं वाटायला लागलं आहे की आपण थोडंसं त्याच्या अभ्यासाकडे खूप जास्त लक्ष दिला पाहिजे. आणि इथे त्याचे पप्पा आले होते, त्यामुळे त्यांनी पप्पाला काहीतरी आणायला सांगितलं होतं. सो त्यांनी ते आणलं होतं, त्यामुळे तो एक्सायटेड झाला. तिथे अभ्यास बाजूलाच ठेवला आणि तो धावत गेला. मुलं अशीच असतात, चंचल असतात, एका जागेवर थांबत नाहीत. त्यांना सतत आपल्याकडे बोलवावं लागतं आणि त्यांना सतत बसवावं लागतं. त्यांची एकाग्रता आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात. तर प्रज्ञयसुद्धा असाच आहे, खूप चंचल आहे, एका जागी बसत नाही. अभ्यासात हुशार आहे, परंतु तो बसायलाच कंटाळा करतो. तर त्याला मी त्याचे जे काही रॉंग झाले होते क्वेश्चनचे आन्सर, तर ते सांगत होती, एक्सप्लेन करत होती. आणि त्या लोलोनीसुद्धा पप्पाला दारामध्येच त्याला काही आणलं होतं, तर ते घेऊन त्याची मजा चालली होती दारामध्ये. ओरडत होता तो अक्षरशः. आणि इथे आता जेवणाला वगैरे सुरुवात करणार आहे. म्हणजे जसं की जेवण थोडंफार झालेलंच आहे. चपात्या वगैरे ज्या असतात त्या मी मिस्टर आल्यानंतरच बनवायला घेते, कारण गरम-गरम चपात्या छान लागतात. त्यामुळे त्या भाकरी किंवा ज्या चपात्या असतात तर त्या मी त्या आल्यानंतरच बनवायला घेते. बाकीचं जेवणाची तयारी ऑलरेडी माझी झालेली असते. तर आज चपात्या होत्या, कधी-कधी भाकरीसुद्धा असतात संध्याकाळच्या. आणि शक्य असल्यास ना मी संध्याकाळीच बनवते. अगदीच कधीतरी शक्य नसतं किंवा कुठे जायचं असतं किंवा काही ठरलेलं असतं किंवा यूट्यूबचं काही काम असतं, तर त्यावेळेला कधी-कधी मी दुपारीच म्हणजे जेवणाला बनवते चपात्या. तेव्हाच एक्स्ट्रा बनवून ठेवते आणि बाकीच्या वेळेला मी संध्याकाळीच मोस्टली बनवायला घेते. तर जेवण झाल्यानंतर आम्ही लगेचच जेवण करून घेतो आणि खाऊ जे काय आणलं होतं ते लोलाचं मागून हळूच उंदरासारखा मागून येत होता तो आणि सगळं चेक करत होता. तर त्याला असंच असतं, सुकं खाऊ आणलं काही की त्याला ते चेक करायचं असतं की काय आणलं आहे वगैरे सगळं आणि त्याला बघायचं असतं. मुलांना ना लहान असतात ते खूप क्युरिओसिटी असते सगळं बघण्याची, हे करण्याची आणि लोलो त्याच्यामध्ये खूप जास्तच एक्सपर्ट आहे. प्रज्ञेपेक्षा लोलाला क्युरिओसिटी सगळ्यात जास्त आहे सगळ्या गोष्टींची. तर इथे जेवण आता करून घेणार आहोत आणि ह्यांनी आणलेलं आहे आमच्यासाठी आईस्क्रीम. सो आम्ही ते आईस्क्रीम इथे एन्जॉय करत आहोत आणि असं माझं इव्हनिंगचं रुटीन असतं, अगदी पीसफुल शांततेमध्ये आणि मी तर जसं डिसाईड करून ठेवलेलं आहे. सो आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा एकदा छानशा व्लॉग्स तुमच्यासमोर